शिवस्मारकाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली, मात्र महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे टेंडर प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे। दरम्यान लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू करणार आहे। यासाठी सरकारने निवडणूक आयोगाकडे विचारणा केली आहे, तसंच यासाठी जागतिक पातळीवरून टेंडर मागवणार आहे। कोकणातील राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले। चिपळूण नगरपालिकेचे सर्व उमेदवार ठरवण्याचे अधिकार भास्कर जाधवांना दिले आहेत। एवढंच नव्हे तर पक्षातर्फे सर्वच्या सर्व एबी फॉर्म्सही जाधवांना पाठवण्यात आले। तसंच रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूकही जाधवांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं सांगण्यात आलंय। भास्कर जाधव, रमेश कदम आणि जिल्हाध्यक्ष चर्चा करून उमेदवार ठरवणार असून जाधवांनी दिलेल्या उमेदवारांच्या नावाचाही विचार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे जाधवांची नाराजी दूर होणार का याकडे लक्ष लागलंय। भाजपच्या महायुतीमध्ये जनसुराज्य पक्ष सामील झाला, त्यामुळे महाराष्ट्रात भाजप युतीची ताकद वाढली असल्याचा दावा भाजपने केलाय। विधानसभा निवडणुकांवेळीच भाजप महायुतीत सहभागी व्हायचं ठरलं होतं, मात्र काही कारणाने ते शक्य झालं नाही असं विनय कोरेंनी म्हटलं। कुठलीही अपेक्षा न ठेवता ही आघाडी केल्याचंही त्यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळावा तरच सामाजिक न्याय मिळेल असंही कोरेंनी म्हटलंय। राज्यात दुधाचा आमची एकच तत्वज्ञान आहे, हे जो आजचा घटक पक्ष म्हणून जो आम्ही सहभागी महाआघाडीमध्ये होतोय, त्यात कुठल्याही प्रकारची अपेक्षा किंवा काही मिळावं किंवा काही वाटाघाटी या चर्चेतून आम्ही हा महाआघाडीत सहभागी होण्याचा निर्णय केलेला नाही। विशिष्ट काम करावं, खरं तर ह्या उद्देशानं आम्ही समाजकारणातून राजकारणात आलो। जनसुराज्य पक्ष हा पक्ष आमच्या महाआघाडीमध्ये सामील झालेला आहे आणि त्यामुळं आमच्या आघाडीची ताकद आता राज्यामध्ये वाढलेली आहे। राज्यातल्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये त्याचा आम्हाला फायदा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री दिवंगत आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील राजकारणात सक्रिय झाली आहे। स्मिता यांच्यावर पक्षानं नवीन जबाबदारी सोपवली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं स्मिता पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पक्षानं टाकलेली जबाबदारी समर्थपणे पेलणार असून आर आबांची प्रतिमा सांभाळण्याचं मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलंय। माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय सुप्रियाताई अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर सर्वच पार्टीतले सर्व ज्येष्ठ आदरणीय नेत्यांच्या मार्गदर्शनाने आज ही जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे। मी नक्कीच ही जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडेन। दडपण असं काही नाही, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आबांनी जी आजपर्यंत इमेज टिकवली, जी स्वच्छ पारदर्शी नेता म्हणून, नक्कीच ती इमेज सांभाळणं हे माझ्यापुढं सगळ्यात मोठं आव्हान आहे। राष्ट्रवादी युवती संघटनेच्या अध्यक्षपदी दीर्घकाळ महाराष्ट्रामध्ये ज्यांचं काम अतिशय खूप मोठ्या प्रमाणावरती गाजलं, सर्वांनी आपलं कौतुक केलं, ते आर पाटील यांच्या कन्या स्मिता रावसाहेब पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती विभागाच्या अध्यक्षपदी आम्ही नियुक्ती त्या ठिकाणी करतो आहोत। सांगली सातारा विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून नव्या दमाच्या तरुण चेहऱ्याला उमेदवारी दिली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली। यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत आपली उमेदवारी काँग्रेसनं मागे घ्यावी असं आवाहनही केलं। राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जयंत पाटील बोलत होते। या बैठकीला सातारा जिल्ह्यातील शेखर गोरे उपस्थित होते। गोरे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शेखर गोरे हे माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचे भाऊ आहेत। आम्ही तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न करू, कारण राष्ट्रवादी काँग्रेस तरुण चेहरे आणि नव्या नेतृत्वाला उभा करणारी राष्ट्रवादी काँग्रेस आहे। आम्ही ताज्या दमाच्या नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न करू। 1-2 दिवसात त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल आणि योग्य ते नाव जाहीर होईल। पण हे नाव जाहीर करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये भक्कम आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार निवडून येईल। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झाली। ठाण्यात झालेल्या या बैठकीला भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी हजेरी लावली होती। मुंढेंवरील अविश्वास प्रस्तावाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची मागणी गटनेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली। त्यामुळे आता मुख्यमंत्री कधी भेट देणार आणि अविश्वास प्रस्तावावर मुख्यमंत्री काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलंय।
कुपोषणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलंय। कुपोषणाची परिस्थिती सुधारण्यासाठी कोर्टानं दिलेले निर्देश गेल्या 8 वर्षांपासून कागदावरच आहेत असं न्यायालयानं सरकारला सुनावलं। जी मूळ समस्या आहे त्याकडे साफ दुर्लक्ष करून वरवरचे उपाय सरकार करतंय असं निदर्शनास आल्याचंही कोर्टानं नमूद केलं। पुढच्या सुनावणीला योग्य ती पावले उचलली नाही तर मुख्य सचिवांविरोधात कोर्टाच्या अवमानाची नोटीस बजावणार असल्याची ताकीद हायकोर्टानं दिली। विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्याची जबाबदारी ही शाळांचीच असल्याचं मुंबई हायकोर्टानं आज स्पष्ट केलं। तसंच नियम न पाळणाऱ्या शाळांवर कारवाई करणं गरजेचं असल्याचंही हायकोर्टानं म्हटलंय। राज्य सरकारकडून जारी झालेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी का होत नाही असा सवाल हायकोर्टानं राज्य सरकारला केला आहे। मुंबई उच्च न्यायालयानं ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात पोलीस आणि सरकारला जोरदार चपराक लगावली आहे। लाऊडस्पीकर बंद करण्याचे आदेश कोर्टानं दिले पण त्याची अंमलबजावणी झाली नाही। 28 सप्टेंबरला केस दाखल करण्यात आली आणि सरकारनं काहीच कारवाई का केली नाही असा प्रश्नही कोर्टानं विचारला। या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर पुजारींनी कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याचं कोर्टानं म्हटलंय। येत्या 2 वर्षात माझगाव कोर्ट बांधा नाही तर जे कोणी संबंधित असतील त्यांना आपली नोकरी गमवावी लागेल असा सज्जड दम मुंबई हायकोर्टानं सरकारला दिलाय। माझगाव कोर्टाच्या इमारतीची अवस्था वाईट असून ती नव्यानं बांधण्यात यावी यासाठी बार असोसिएशननं हायकोर्टात धाव घेतली आहे। वारंवार सांगूनही कोणतीही कारवाई केली नसल्याबद्दल कोर्टानं संताप व्यक्त केलाय। ऑगस्ट 2017 पर्यंत इमारतीच्या फाउंडेशनपर्यंत काम होणं अपेक्षित आहे, त्यासाठी 10 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याचं सरकारनं सांगितलं। यावर न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी कोणत्या अधिकाऱ्यानं हे निष्कर्ष काढले असा संतप्त सवाल करत त्याला तत्काळ हजर करण्याचे आदेश दिले। मुंबईतल्या अंधेरी इथल्या डीएन नगर पोलीस ठाण्यामध्ये अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धक्काबुक्की, शिवीगाळ आणि हाणामारी केल्याचा गुन्हा शेरा विरोधात नोंदवण्यात आलाय। अत्तर कुरेशी नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा शेरावर आरोप आहे। शेरावर लावण्यात आलेली कलमं अजामीनपात्र असल्यानं त्याला कधीही अटक होऊ शकते। जखमी अत्तर कुरेशीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रायगड जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्ड्यांनी पती पत्नीचा बळी घेतलाय। जितेंद्र सोलंकी आणि त्यांच्या पत्नी हिना सोलंकी अशी या मृतांची नावं असून हे दोघंही रोहा येथील रहिवासी आहेत। हे दोघं दुचाकीनं मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत होते, मात्र पुगावजवळ रस्त्यावरील खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला। यात जितेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला तर हिना यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाला जमावानं बेदम मारले। पाथर्डी तिथे रविवारी ही घटना घडली। या मारहाणीत पोलीस शिपाई महादेव शिंदे हे गंभीर जखमी झाले। जिल्हा परिषदेच्या शाळेत अल्हनवाडी सोसायटीसाठी मतदान सुरू होतं। या मतदानादरम्यान शिंदे यांनी मतदारांना रांगेत उभं राहण्यास सांगितलं। याचा राग आल्यानं जमावानं शिंदेंना धक्काबुक्की केली आणि त्यानंतर बेदम मारहाण केली। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तब्बल 4 टोल नाक्यावर लूटमार करणाऱ्या 3 आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे। नागपूर शहराच्या सीमेवर असलेल्या वाडी, दाभा, MIDC आणि गोंडखैरी या टोल नाक्यावर ही लूटमार करण्यात आली होती। लूटमार करणाऱ्या तिघांपैकी 2 जण उच्चभ्रू घरातील आहेत। प्रिन्स सिंग, सागर मेश्राम आणि कोथे अशी अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत। 3ही आरोपींवर यापूर्वी कुठलाच गुन्हा दाखल नसून दारूच्या नशेत केवळ मौज मजा म्हणून हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे। औरंगाबादमध्ये लहान मुलीच्या अत्याचार प्रकरणी अटक असलेल्या महिला आरोपीनं न्यायालयात हजर करताना चांगलाच गोंधळ घातला। यावेळी आरोपीनं पत्रकारांना शिवीगाळ करत चप्पल फेकून मारली तसंच पत्रकारांच्या दिशेनं दगडही भिरकावले। आमचं चित्रीकरण करू नका असं या महिला आरोपीचं म्हणणं होतं। पोलीस कस्टडीमध्ये असताना त्यांचा हा उर्मट प्रकार पाहून पोलीस सुद्धा अचंबित झाले। कुख्यात गुंड अरुण गवळीचं निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीतून आगरीपाडा पोलिसांनी अनिल पिसाळ नावाच्या गुंडाच्या घरातून 11 लाखांची रोकड हस्तगत केली होती। या प्रकरणी आता कुख्यात गुंड अरुण गवळीचीही चौकशी केली जाणार आहे असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। अरुण गवळीच्या सांगण्यावरून हे पैसे अनिल पिसाळ यांना घेतले असावेत असा संशय पोलिसांना आहे। अरुण गवळी 2 दिवसांपूर्वीच नागपूर जेलमधून पॅरोलवर बाहेर आलाय। पुणे एअरपोर्टवर सोन्याच्या 10 विटा जप्त करण्यात आल्या। त्याची किंमत 2,80,00,000 रुपये आहे। सीमा शुल्क विभागानं पहाटे 4 वाजता ही कारवाई केली आहे। दुबईहून स्पाइसजेट विमानानं अवैधरित्या हे सोनं भारतात आणलं होतं। विमानाच्या टॉयलेटमध्ये लपून हे सोनं आणण्यात आलं होतं। रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील कोपराण फार्मास्युटिकल कंपनीनं कामगारांसाठी ऐन दिवाळीत गेट बंद केल्यानं कामगारांवर संक्रांत आली आहे। मागची देणी आणि दिवाळी बोनस या विषयावर तोडगा न निघाल्यानं कोणती पूर्वसूचना न देता कंपनीनं गेट बंद केल्यानं कामगार संताप व्यक्त करतायत।
त्यामुळे यावर मार्ग न निघाल्यास कामगारांच्या रोषाला कंपनीला सामोरं जावं लागणार आहे। दिवाळीच्या काळात 3 राज्यातील प्रवाशांसाठी धुळे आगारानं तब्बल 90 बस अधिक चालवण्याचा निर्णय घेतलाय। या दिवाळीत बंपर उत्पन्न मिळवण्यासाठी धुळे विभागीय परिवहन विभागानं कंबर कसली असून धुळ्यातून मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांसाठी विशेष दिवाळी स्पेशल बस सुरू करण्यात आल्यात। गुजरात राज्यासाठी तब्बल 29 परमिट काढण्यात आलेत। सुरत, अहमदाबाद आणि बडोदा या गुजरात राज्यातील शहरांमध्ये सर्वाधिक खानदेशी नागरिक राहतात। दिवाळीला मिळणारा बोनस हा प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो। मात्र आता सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांबरोबर रिक्षा चालकांनाही बोनस मिळालाय। बदलापूरमधील रिक्षा चालकांना संघटनेकडून बोनस मिळालाय। रिक्षावाल्यांनी आपल्या रोजच्या मिळकतीतून काही पैसे बाजूला ठेवून ती रक्कम दिवाळीत बोनस म्हणून वापरण्याची योजना सुरू केली होती आणि आता ती रिक्षा चालकांमध्ये भलतीच लोकप्रिय ठरली आहे। यंदा या योजनेमार्फत बदलापुरातील 260 रिक्षा चालकांना तब्बल 22,40,000 रुपये संघटनेच्या वतीनं बोनस स्वरूपात देण्यात आले। वसुबारस ही दिवाळीची सुरुवात समजली जाते। या दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात। भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचं महत्त्व आहे। या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात। घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूनही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे। ज्यांच्याकडे घरी गुरवासरं आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात। दिवसापासून अंगणात रांगोळी काढायला सुरुवात करतात। प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं दिवाळी साजरी करतात। सोलापूरच्या निरामय आरोग्य धाम या संस्थेनं गरीब आणि एड्सग्रस्त मुलांचं अंधकारमय जीवन प्रकाशमय करण्याचा प्रयत्न केला। दिवाळीच्या पूर्वसंध्येला या सर्वांना सोलापूरच्या हेरिटेज या उच्च लॉनवर एकत्र आणण्यात आलं। त्यानंतर त्यांना अभ्यंग स्नान आणि नवे कपडे, गोडधोड खाऊ घालण्यात आलं। या सगळ्यांना या एड्सग्रस्त लहानग्यांची दिवाळी आनंदमय आणि प्रकाशमान झाली। दिवाळी म्हटलं की पणत्या आल्याच। यावर्षी मुंबईतील बाजारपेठांमध्ये आदिवासी स्त्रियांनी तयार केलेल्या पणत्या विक्रीसाठी आल्या आहेत। आसनगावजवळील गरेलपाडा इथल्या आदिवासी स्त्रियांना स्वयंपूर्ण करण्यासाठी डोंबिवलीतील हेल्पिंग हँड या संस्थेनं गरेलपाड्यातील आदिवासी स्त्रियांकडून पणत्या तयार करून घेतल्या आहेत। अतिशय सुंदर रंगसंगतीत बनवलेल्या या पणत्यांना लोकांनी पसंती दिली आहे। दिवाळीच्या खरेदीचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय। दिवे आणि आकाश कंदील यांच्या खरेदीसाठी पुणेकर गर्दी करतात। मात्र यावेळी आकाश कंदिलाची खरेदी करताना देशी कंदिलाचीच मागणी केली जाते। विक्रेत्यांनी यंदा हँडमेड कंदिलांना प्राधान्य देत चायनीज मालाची विक्री थांबवल्याचं सांगितलं। दिवाळी साजरी करताना फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होऊन पर्यावरणाचा तोल बिघडतो, तसंच फार मोठ्या संकटाला आपण आमंत्रण देतो। त्यामुळे दिवाळी साजरी करताना आम्ही सामाजिक जाणीवांचं भान ठेवून देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून वागू असा संदेश देणारी रॅली यवतमाळच्या सुसंस्कार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी काढली। दिवाळी साजरी करू, मात्र ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळू आणि कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि शेजाऱ्यांनाही फटाक्यांचे धोके लक्षात आणून देऊ असा संकल्प या विद्यार्थ्यांनी केला। दिवाळी सण आनंदाचं, मांगल्याचं प्रतीक मानलं जातो। या आनंदात गरिबांना सहभागी करून घेण्यासाठी स्वराज प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेनं पुढाकार घेतलाय। संस्थेच्या वतीनं कपडा बँक तयार करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आणि नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या उपस्थितीत कपडा बँकेचं उद्घाटन करण्यात आलं। संस्थेच्या माध्यमातून शहरात 8 ते 10 ठिकाणं निश्चित करण्यात आली असून वापरण्याजोगे कपडे, स्वेटर्स गोळा करून त्याचं वाटप आदिवासी पाड्यांवर दुर्गम भागात केलं जाणार आहे। फक्त 70 पैशात 1 किलोमीटर चालणारी इलेक्ट्रिक कार पुण्यामध्ये दाखल झाली आहे। महिंद्राची निर्मिती असलेल्या या कारचं नुकतंच लॉन्चिंग झालं। E20 असं या कारचं नाव आहे। विशेष म्हणजे विविध प्रकारच्या मोबाईल बेस्ड ॲप्सची जोड लाभल्यामुळे ही कार स्मार्ट कार बनली आहे। प्रदूषण टाळण्याबरोबरच शहरात वापरण्यासाठी कार अतिशय योग्य असल्याचा दावा कंपनीनं केलाय। या नाविन्यपूर्ण गाडीची किंमत सुमारे 7 लाख रुपये आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।